आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा अहवाल आम्ही सगळ्या सभासदांशी शेअर केलेला आहे। आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेले अनेक वर्ष ह्या भागात जिल्ह्यामध्ये शेतकरी असेल, सहकार क्षेत्र असेल, पगारदार पतसंस्था असतील, ह्या सर्वांनाच पतपुरवठा करून त्यांच्या जीवनमानामध्ये लागेल तसा पतपुरवठा करून त्यांचं जीवनमान उंचवण्याचा काम केलेलं आहे। एक कल्पवृक्ष म्हणून आम्ही आमच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघत असतो। आणि आज जर बघितलं की राज्यामधल्या ज्या नामांकित जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि आपल्या मराठवाड्यातली एकमेव लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भाग जरी आपला असला तरी अतिशय चांगल्या पद्धतीचा अहवाल आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलं आहे। आणि आम्हाला अभिमान वाटतो की आज आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या 8,000 कोटीच्या व्यवसायाच्या टप्प्यावर पार पडलेला आहे। जवळपास 3,900 कोटीच्या आमच्याकडे ठेवी आहेत आणि जवळपास 122-125 कोटीचा आमचा नफा ह्यावेळेस आम्ही दाखवलेला आहे आणि निव्वळ नफा 72 कोटीचा जिल्हा बँकेत झाला आहे। आज आपण पाहिलं की सगळ्या सभासदांनाही त्यांचा लाभांश वाटप करण्यात आला। गतवर्षीपेक्षा ह्यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये 20% वाढ करू शकलो आणि मला खऱ्या अर्थानं सगळ्या आमच्या चेअरमन आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावे लागतील की त्यांच्यामुळं आमची लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज वसुली नेहमीच ही 95%च्या वर राहिलेली आहे। त्याच्यामुळं ह्या भागातला शेतकरी जरी कर्ज घेत असेल तर तो वेळेत नियमित परतफेड करतो आणि बँकेच्याही व्यवसायामध्ये तो आपला हातभार लावतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांना जे काही पतपुरवठा असेल, कर्ज पुरवठा असेल, पीक कर्जच नाही पण जोडधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही आता प्रयत्न करतोय। ड्रॅगन फ्रूट असेल, रेशीम शेती असेल, हार्वेस्टरच्यासाठी लोन असतील, आजही मागणी झाली की सोयाबीनचे हार्वेस्टर म्हणजे फार्म मेकॅनायझेशनमध्ये जे तरुण पुढे येऊ पाहत आहेत त्यांना देखील जिल्हा मध्यवर्ती बँक येणाऱ्या काळामध्ये ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असे अनेक उदाहरणं आम्हाला तयार करायचे आहेत। एक उदाहरण सांगायचं तर गतवर्षी आम्ही जे हार्वेस्टर पुरवठा करू शकलो, जर 1 कोटीचं हार्वेस्टर असतं आणि त्या हार्वेस्टरच्या मालकाचा आज व्यवसाय त्या कारखानदारीच्या माध्यमातून 96 लाख त्याची उत्पन्न झालेलं आहे। त्याचा जो खर्च वजा जो असेल पण 96 लाखापर्यंत पोहोचलेला आहे। आमची आशा आहे की लातूरच्या भागातला तरुण करोडपती झाला पाहिजे त्या पद्धतीने आणि शेतकरी लखपती झाला पाहिजे। ह्या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत आणि चांगल्या पद्धतीच्या योजना आम्ही आणल्यात। सभासदांनी सगळ्यांनी एका मताने आमचे सगळे ठराव पार केले आणि आम्हा सर्वांना सभेचा आशीर्वाद मिळाला। दिल्लीमध्ये जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने मध्यस्थ केंद्र व्हावं अशी स्वर्गीय विलासराव देशमुखांची इच्छा होती। त्यावेळी त्यांनी 1 कोटी रुपये पण दिले होते। त्याचं नोटिफिकेशन आता निघालं आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। नाही, खरंच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अभ्यासक्रम आता जग पातळीवर तो प्रसिद्ध होईल। त्यांची युद्धनीती असेल, त्यांच्या चारित्र्याबद्दलचा असेल, अनेक लोकांना म्हणजे महाराष्ट्राच्या पुढं आता महाराज जागतिक ख्यातीचे आपले महापुरुष आहेत आणि त्याच्यामुळं अभिमान वाटतो की त्यावेळेस साहेबांची दूरदृष्टी होती की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जेएनयूसाठी एक पाऊल उचललं होतं। आज विद्यमान सरकारने ते पूर्ण केलं। त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषेसाठी देखील ह्याच पद्धतीचं अभ्यासक्रम जेएनयूमध्ये होईल अशी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या कामामध्ये त्यांना शुभेच्छा देतो।